देहि सर्व सुख पलखी आगोनी मदती मदत कोवती पलखी आगोनी तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम श्रीपाद तुकाराम माझा रामदास तुकाराम श्रीपाद तुकाराम जय जय रामदास तुकाराम हरी ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम हरी ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम। गडबड गोंधळ करू नका, शिस्त संयम आणि शांतता पाळा। आपला हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थान बरोबर आज जाणार आहे, म्हणून बडबड न करता गोंधळ न करता शिस्त संयम आणि शांतता पाळा। एकमेकांमध्ये सुटसुटीत अंतर ठेवा। शिस्त आज या ठिकाणी संत वैष्णव मेळावाचं 25वे वर्ष 25व्या वर्षात आपण या ठिकाणी आगमन केलेलं आहे। ही खरं तर भिरडाने ही भूमी संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा यांच्या पावन स्पर्शाने अतिशय पवित्र अशी भूमी आहे। या भूमीमध्ये खरं तर 2001 पासून या छोट्याशा रोपट्याला सुरुवात केली। साधकांचे आशास्थान श्रद्धास्थान धनराजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या रोपट्याची सुरुवात झाली आणि पाहता पाहता आज या ठिकाणी कुठलं 25वं वर्ष येऊन गेलं हे कळलंच नाही। खरं तर या ठिकाणी कोणाला बोलावं लागत नाही, कोणाला मानपानाची गरज नाही। या ठिकाणी ग्रामस्थ साधक बंधू आपल्या स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी येतात आणि येऊन एकमेकांना कसं आपलं सहकार्य करता येईल, एकमेकांच्या भावना कशा वृद्धिंगत होतील आणि संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा यांचे जे कार्य हे कार्य कसं आपल्याला पुढे नेता येईल याच्यासाठी सगळं गाव झोकून देतं। असं हे आमचं भिरडाणं हे अतिशय चांगलं कार्य हे पुढे नेत आहे। तन्नो मी अतिशयोक्तीने सांगत नाही, पण सांगावं लागतं या ठिकाणी, कारण की जेव्हा या कार्याची सुरुवात होते त्यावेळेस आमचे विठ्ठल काळू पाटील, विठ्ठल एकनाथ पाटील, आमचे टेलर सगळे साधक बंधू या ठिकाणी तारखेची वाट बघत असतात आणि तारीख आल्यानंतर ते सगळे एकत्र येऊन सगळ्या गावाला एकत्र करून आणि भक्तिमय वातावरण तयार करून या ठिकाणी आपलं जे कार्य एवढं त्यांची कार्याची दखल गावच घेत नाही तर जे बाहेरगावचे नातेवाईक आहेत ते देखील या ठिकाणी त्यांची दखल घेतात आणि बाहेरगावचे जे नातेवाईक मंडळी आहेत त्यांनी देखील या कार्याला हातभार लावलेला आहे। मित्रांनो, आज जो आजचा भंडारा आहे हा आमच्या हरिभक्त पारायण भानुदास महाराज यांचे जावई मुंडानेकर यांनी संपूर्ण भंडाराचा जो खर्च आहे त्यांनी उचललेला आहे। असे एक नातेवाईक सुद्धा या ठिकाणी स्वतःहून पुढे येतात। त्याचप्रमाणे आमचे चोपडाचे जे पहिल्या दिवसाचे जेवण होतं हरिभक्त पारायण चोपडाचे रवींद्र महाराज
मामलदेकर यांनी देखील या ठिकाणी पहिल्या दिवसाचं भोजनाचा भार त्यांनी उचललेला आहे. असं हे रोपटं आणि पाहता पाहता 25 वर्ष कुठे निघून गेले. आज आपण रोपे महोत्सवाची सुरुवात करून म्हणजे 2 तप पूर्ण करून पुढच्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि या कार्यासाठी यावर्षी आम्ही कोणीच गावकऱ्यांनी सांगितलं नाही की आमचे जे सरपंच आहेत राजेश पाटील यांना कोणीच विनंती केली नाही की तुम्ही आम्हाला हे सहकार्य करा ते सहकार्य करा. त्यांनी आपल्या गावाचा उत्साह बघून संपूर्ण लाईटिंग त्यांनी स्वतः खर्चातून लावून दिलेले आहे. असे अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. भक्तांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढच्या ज्या कार्यक्रमासाठी जोपर्यंत हे कार्य चालू राहणार आहे तोपर्यंत राजेश दादा यांनी 10,000ची लाइटिंग देण्याचं कबूल केलेलं आहे. तसेच या ठिकाणी तरुण देखील अतिशय त्यांना एवढा म्हणजे भक्तिमय वातावरण तयार करतात, स्वतःहून उत्स्फूर्तपणे पुढे येतात आणि या ठिकाणी संपूर्ण कार्याची ते म्हणजे वाहून घेतात. असं हे गाव अतिशय भक्तिमय वातावरण तयार झालेले आहे. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जोपर्यंत हे गाव आहे, जोपर्यंत या गावात पिढ्या आहेत, तोपर्यंत हे कार्य कुठे न खंडन होता पुढे चालू राहील अशी मी भक्तांच्या वतीने ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि हरिभक्त पारायण गुरुवर्य धनराज महाराज यांनी या ठिकाणी येऊन आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे रात्रीचे जे धोंडीराम दादा आहेत हरिभक्त पारायण यांचे देखील या कार्याला तेवढंच आम्हाला असं सहकार्य असतं. त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले हरिभक्त पारायण प्रल्हादजी महाराज, हरिभक्त पारायण वंदनाताई, तसेच अनेक महाराज आहेत त्यांचे नाव घेता येत नाही, ते देखील या ठिकाणी न बोलवता या ठिकाणी हजर राहतात, आपलं अमोल असं सहकार्य करतात. त्याबद्दल त्यांचे देखील गावकऱ्यांतर्फे मी आभार मानतो. ज्या पत्रिका लागणार होत्या त्या सर्व स्वखर्चातून हरिभक्त पारायण प्रल्हाद पोपट पाटील अधिकार दशरथ पाटील यांनी संपूर्ण पत्रिकाचा खर्च उचललेला आहे. त्याबद्दल त्यांचे देखील मी सगळ्या भक्तांतर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे बँडचा जो खर्च आहे, बँडचा खर्च हरिभक्त पारायण दिलीप अर्जुन पाटील यांनी स्वखर्चातून बँड लावून दिलेला आहे. त्यांचं देखील मी भक्तांतर्फे आभार मानतो. जय हरी. आपल्या बिरडाई गावात आज 25 वर्ष अमृत महोत्सवाला झाले. अतिशय भक्तिमय वातावरणात माझी माय, मावशी आणि बहीण या गावात आली. प्रत्येकाने सहभाग घेतला. माझ्या भावांनी, माझ्या काकांनी, माझ्या आजोबांनी सुद्धा अतिशय प्रेमाने या पंडालमध्ये आल्यानंतर सर्व द्वेष विसरून या गावाला वातावरण निर्मिती केली. आणि बाबांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम असाच आपण अजन्मस्तो चालू राहील अशी मी सर्वांना विनंती करतो आणि ग्वाही देतो. गावात काही असो पण आम्ही या पंडालमध्ये सर्व द्वेष विसरून गावाचं हे नाव अजून तालुक्यावर, जिल्ह्यावर, महाराष्ट्रात, भारतात कसं जाईल हा आम्ही प्रयत्न करू. आणि बाबांच्या चरणी आम्ही ही प्रार्थना करतो, बाबांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि जे द्वेष असतील, बाबा आम्ही काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला बसून सांगितलं पाहिजे की बेट्यांनो इथं चुकतंय, बाळांनो इथं चुकतंय, मावशी माय तुमचं चुकतंय, तुम्ही एकत्र आलं पाहिजे. असं जर तुम्ही आम्ही सांगितलं बाबा तर आम्ही नक्कीच तुमचे आदेश पाळू आणि हा कार्यक्रम अमरोत्सव म्हणजे आयुष्यभर असाच चालत राहील. आणि आम्ही ग्वाही देतो बाबा तुमच्या चरणी आम्हाला जे या पंडालमध्ये आल्यानंतर खरंच असं उत्साह वातावरण होतं की सर्व द्वेष विसरून माणूस त्या प्रभू चरणी इतकं विलीन होतं की वाटत नाही की या कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय चांगलं वाटतं. आणि माझ्या बाहेरच्या माय, माऊली, जावाई ज्यांनी या कार्यक्रमाला सर्व एक मदत करतात आणि अशीच मदत सहकार्य प्रत्येक गावातील प्रत्येक जावयांनी आणि गावातील प्रत्येक प्रमुख नागरिक मी नाहीये, प्रमुख नागरिक या गावाची शांती समय प्रत्येक मनुष्य हा प्रमुख आहे या गावाचा. प्रत्येक आजोबा, प्रत्येक तरुण मंडळी ही या गावाची प्रमुख आहे आणि प्रमुख या नात्याने हा
कार्यक्रम असाच चालू राहो अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द मला जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पांडुरंग चरणी मी माझा नतमस्तक होतो. जय हरी. दीन संत दर्शनाचा अनंत जन्माचा क्षण गेला. तुम्ही माझ्या समोर उभे असलेले सर्व ईश्वराची रूप आहात. ईश्वर हा अव्यक्त निराकार आहे. त्याला मन नाही. चुकाई जरी गेल्या मन नसल्यामुळं देव तुम्हासनी काही बोलू शकत नाही. तुम्ही देवाच्या प्रतिमेवर जरी थुंकी दिली तरी तो देव तुमची थुंकी स्वीकारू शकतो, काही बोलू शकत नाही. परंतु सद्गुरू हे त्या परमेश्वराचं चालतं बोलतं रूप आहे. सद्गुरूंना मन आहे. मित्र, त्या मनाला अनुसरून तुम्ही प्रतिवर्षी या ठिकाणी येत असतात. तुमचा मी फार फार ऋणी आहे, आभारी आहे. असंच हे कार्य परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय सद्गुरू रामदास शेठ बुधवारे महाराज घोटीकर या साधू संतांचा शुभ आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेच आणि असावा एवढी मी विनंती करतो. आणि माझ्या 2 शब्दांना मी या ठिकाणी पूर्ण विनंती देतो. परत या ठिकाणी 2 तास कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनामध्ये आपण बरंच असं काही बोलूया. सालामध्ये परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद महाराजांचं पवित्र चरण या तीर्थक्षेत्राला लाभलेत. मित्र, 1993 अनंत ब्रह्मांडाचा धनी संताचं रूप धारण करून या भिरडाई आणि भिरदानी तीर्थक्षेत्रामध्ये 93 सालामध्ये त्यांचं येणं झालं. पहिलं प्रवचन हरिभक्तीपरायण आदरणीय मगन भैयासाहेब यांच्या संतोष आसाराम बापू यांच्या घरासमोर दक्षिणेकडे मुख करून 93 सालामध्ये श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद महाराजांच्या पवित्र वाणीतून प्रवचन आम्ही ऐकलेलं आहे सर्व गावकऱ्यांनी. आणि संपूर्ण या गावकऱ्यांनी एक एक तांब्या या रोपटाला घातलेला आहे. आणि ते रोपटा आज केवढं मोठं वृक्ष झालं बघा. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला. गावकऱ्यांनी अमोल सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे. आमचे दादा 2 शब्दामध्ये मनोगती व्यक्त करतील माझ्या श्रीपाद रामदास बाबांच्या बाबतीत. आणि या गावाशी काय संबंध असेल त्या श्रीपाद महाराजांचा मला काही सांगता येत नाही. आमचे दादा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मेळाव्याच्या स्वरूपानं 25व्या वर्षातलं पदार्पण आणि हा एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांचा आशीर्वाद, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची छाया, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा खांब, संत तुकाराम महाराजांचा कळस, नामदेव महाराजांची भावभक्ती आणि संत निळोबारायाची गुरुचरण सेवा या सगळ्यांचा मिलाप करून संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा यांनी हा भक्तीचा सोहळा या गावामध्ये विस्तारित करत असताना काही गोष्टी समाजाला पटल्या नसतील किंवा समाजाला पटवण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी या अगोदर जर आपण थोडासा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये, नाथ महाराजांच्या काळामध्ये सगळ्यांना भक्ती कळाली असं नाही, परंतु त्यांना ती कळवून घ्यावी लागली. कारण त्यांनी अनुभवानं आपल्याला सांगितलं. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला संसारामध्ये अनुभव येत असेल तर परमार्थाचा सुद्धा अनुभव यायला पाहिजे. आणि तो अनुभव ज्ञानेश्वर महाराजांच्या 727 वर्षापासून ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या पुढे त्यांनी मांडलेला. 350 वर्षापर्यंत नंतर तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगाच्या माध्यमातून तो अनुभव सांगितलेला. एकनाथ महाराजांनी तो भागवताच्या रूपाने तुमच्या आमच्या पुढे ठेवलेला आहे.
आणि आम्ही जे सगळे कार्यकर्ते म्हणून तुमच्यासमोर येतो किंवा माईक समोर बोलतो ना, त्यावेळेला आम्हाला सुद्धा माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा आधार घ्यावा लागतो. आम्हाला सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावं लागतं. नुसतंच आम्ही जर आमचे श्रीपाद बाबा, आमचे रामदास बाबा, आमचे श्रीपाद बाबा, आमचे रामदास बाबा असं जर म्हणत राहिलो तर माऊली आणि ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांना विसरल्यासारखं होईल किंवा त्यांचा आधार न घेतल्यासारखं होईल. आणि म्हणून इथं जो परमार्थ आला तो श्रीपाद बाबांनी किंवा रामदास बाबांनी आणला किंवा आमच्यासारख्यांनी त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला असला तरी आमचे श्रद्धास्थान ज्ञानेश्वर महाराज आहेत, आमचे श्रद्धास्थान तुकाराम महाराज आहेत, आमचे श्रद्धास्थान निळोबरा आहेत, आमचे श्रद्धास्थान जनाबाई मुक्ताबाई आहे. आणि हे जे तुम्ही या व्हिडिओ शूटिंगमध्ये पाहताय हे समोर जे लावलेलं काही पोस्टर आहेत त्याच्यामध्ये त्या परमार्थाच्या काही खुणा सांगितलेल्या आहेत. आणि त्या खुणा म्हणजे तो अनुभव आज मंडपामध्ये आपल्याला दिसतोय. महाराष्ट्रामध्ये कदाचित याची संपूर्णतः खात्री झालेली आहे. महाराष्ट्रातला कानाकोपरा आम्ही धुंडाळून काढलेला आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही या धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत. अडचणी आम्हाला भरपूर येत आहेत साहेब. अडचणीचा सामना करता करता आमचं आयुष्य चाललेलं आहे. कुणी शिव्या देतं, कुणी त्याला नावं ठेवतं, कुणी त्याला आमच्या समोर सुद्धा काही उद्धट भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं. परंतु याआधी जर पाहिलं तर तुकाराम महाराजांचे किंवा ज्ञानेश्वर महाराजांचे परमार्थाच्या बाबतीत भरपूर लोकांनी हाल केलेले आहेत. आता ते हाल होऊ नयेत म्हणून तुमच्यासारख्या सज्जनांची आम्हाला पाठराखण मिळते. तुमच्यासारखे सज्जन आमच्या पाठीमागं उभे राहतात आणि आम्हाला बळ देता. आम्हाला बळ दिल्यानंतर तुमच्यासारख्या पाठीराख्यांची गरज वाटल्यानंतर आम्ही तुमच्या पायाजवळ येतो. तुम्ही अशी मदत करत राहतात. कारण हे सगळं कार्य हा नवे खेळ एकुल्याचा म्हणून मेळ जमविला या वैष्णवांचा. आमचं काही या गावात आल्यानंतर काही चुकाई होते असतील. आम्ही माणसंच आहोत साहेब. आमच्या चुकाई होत असतील. कदाचित आमच्या चुका जर आम्हाला निदर्शनास आणून दिल्यात तुमच्यासारख्या सज्जनांनी तर आम्ही त्या सुधारवण्याचा प्रयत्न करू. मी जाता जाता एक सांगून जाईन. एक साठवण करण्याचा, पैशाचा साठवण करण्याचा डब्बा असतो. त्याच्यात जर आपण 1-1 रुपया टाकत गेलो साहेब तर तो डब्बा पूर्ण भरतो. परंतु तोच डब्बा जर आपण हातातून निसटला, खळकन हातातून निसटला आणि तोच डब्बा जर जमिनीवर पडला तर तो डब्बा फुटून जातो आणि सगळी चिल्लर एका बाजूला होऊन जाते. आपणही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी बेरजेच्या बाबतीत विचार केला पाहिजे, वजाबाकीच्या बाबतीत विचार करू नये असं मला वाटतं. पुन्हा पुन्हा जगाला काही दिसतंय का, जगाला काही दिसू नये का, आपलं काही फाटतंय का, आपलं काही फाटू नये का, हा सगळ्यांनी आपल्यानी विचार करायला पाहिजे. एक रुपयाची साठवण केलेली आहे. 1-1 रुपयाची साठवण केली आणि त्याच्यात एखादा जरी रुपया बाजूला गेला तरी आमच्या अंतःकरणाला त्याचं कुठंतरी वाईट वाटतं. कुणीही बाजूला जाऊ नये, सगळ्यांनी एकत्र यावं म्हणूनच याचं नाव साहेब आम्ही मेळावा ठेवलेला आहे. मेळ व्हावा म्हणून आम्ही मेळावा करतोय. जाऊ द्या, झालं गेलं. रामाची आणि लक्ष्मणाची सुद्धा कधी वादावादी झाली असेल पण राम लक्ष्मण दूर गेले नाहीत. भरताची आणि रामाची वादावादी झाली असेल पण भरत आणि राम दूर गेले नाहीत. कृष्णाची आणि सवंगडाची मारामारी झाली असेल, वाद झाले असतील पण कृष्णाला सोडून सवंगडी कधी बाजूला गेले नाहीत. मला बरंच बोलता येईल या बाईटमध्ये पण जास्त बोलणं उचित ठरणार नाही. सगळे सवंगडी आज मी रात्री सांगून गेलो. ज्ञानोबाने एक मुक्ताबाई तयार केली. माझ्या श्रीपाद बाबांनी असंख्य मुक्ताबाई तयार केल्या. माझ्या नामदेवाने एक जनाबाई तयार केली. माझ्या श्रीपाद बाबाने ह्या असंख्य जनाबाई तयार केल्या आणि आज समाजापुढे त्याच जनाबाई मुक्ताबाई आरडून ओरडून समाजाला सांगतात की चांगदेवा चांगदेवा जागा हो. चांगदेवा केलेली तपश्चर्या जरा दूर ठेव आणि भक्तिप्रेमाचा आनंद कसा असतो तो लुटण्यासाठी या मंडपामध्ये आहे. जरी आमच्याकडून काही मी रात्री सांगून गेलो. तयांचे ते बिसाट शब्द सुखे म्हणोयती वेद सहज सच्चिदानंद कान होती ते. अरे आई आपल्या लेकरावर प्रेम करते पण चुकलं तर त्या लेकराला पाठीवर धपाट टाकून त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतं. तसंच संत
या समाजाला सांगत असताना समाजाचं चुकत असेल तर काही थोड्याफार गोष्टी आमच्याकडून शब्दाच्या रूपानं जर तुमच्याकडे वाईट येत असतील तर आम्हालाही तुम्ही मोकळ्या अंतकरणानं मोठ्या अंतकरणानं जरा मोठं मन करा आणि आम्हाला माफ करा एवढीच तुमच्या चरणाजवळ गावकऱ्यांच्या चरणाजवळ या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बंडो बाबा किरो बाबा महाराज की जय. ब्रह्मलीन शांतमयी महाराज की जय. सब साधु संतन की जय. ज्ञानो